सम्यक. अनुष्का लक्ष द्या. मग अशी एक कॉल आला, एक 5 मिनिटाचा व्हिडिओ तयार केला आणि कट करायला लागला. ठीक आहे, 5-5 मिनिटाचे अर्धे परत व्हिडिओ टाकायला योग्य नाही वाटत. त्याच्यामुळे मी काय करतोय, परत बनवतोय. ठीक आहे. तर आज आपण बघूया. ॲक्च्युली आज तुमचं भूगोल होतं, सॉरी आज तुमचं सायन्स होतं, पण काल आपण सायन्स घेतलं. त्यामुळे मी आज कालचा लेक्चर घेणार होतो भूगोल, पण भूगोल बघितल्यावरती असं दिसलं की भूगोलचा आपला बराचसा पोर्शन झालेला आहे. टोटल देअर हॅव टोटल 10 लेसन्स, बट वी हॅव लर्न टू 4 लेसन्स, ऑलमोस्ट 4 लेसन्स. देअर हॅव 4 लेसन्स इज अवर कम्प्लीट. आपले 4 लेसन कम्प्लीट झालेले आहेत. जवळजवळ सामाईपर्यंतचा फर्स्ट सेमिस्टरपर्यंतचा पोर्शन आपला मोस्ट ऑफ कम्प्लीट झालेला आहे. सो आय थिंक मग आपण ठरवलं की आज आपण हिंदी घेऊया, कारण हिंदीचे बरेचसे धडे आहेत. तुम्हाला थोडंसं कठीणही जातं. मराठी पण घेऊया, मराठीच्या वेळेस मराठी घेऊया. तर आज आपण हिंदी घेऊया. सो टुडे वी हॅव लर्न हिंदी लेसन नंबर 4, जोकर. यू नो व्हेरी व्हेरी वेल जोकर. व्हॉट इज अ जोकर? Joker means you have know that you imagine that Joker means a funny man who is always making a jokes also. जोकर अपनी जान पर खेलकर कलाबाजियां दिखाता है. बघा याच्यामध्ये प्रत्येक वेळेस फ्रेज आले. फ्रेज म्हणजे काय, तर एक मुहावरा, त्याला हिंदीमध्ये मुहावरे बोलतात. प्रत्येक गोष्टीमध्ये एक फ्रेज आलेली आहे. जोकर अपनी जान पर खेलकर कलाबाजिया दिखाता है. जोकर आपल्या जीवावर उदारून कलाबाजिया म्हणजे खेळ दाखवतो. सेकंड, जोकर झूठ मूठ का ठहाका लगाकर लोगों को हसाता है. जोकर कधी खरं सांगून आपण कधी हसतो का रे? नाही हसत ना. खरं सांगून हसतो का? नाही हसत. मग जोकर काय करतो, तर आपण खरं सांगून कधीच हसत नाही. मग आपल्याला खोटं बोलल्यावरती एखादी जोक्स वगैरे खोटं बोलूनच सांगायला लागतं. जोक्स म्हणजे काय, खोटं बोलून सांगितलेली गोष्ट. दॅट इज कॉल्ड अ फनी थिंग्स. ओके. तर जोकर आपल्याला काय करतो, खोट्या खोट्या गोष्टी सांगून आपल्याला हसवतो, हसवण्याचा प्रयत्न करतो. उचित प्रतिसाद न मिलने पर जोकर का मन मोसोस कर रह गया. मोसोस कर, मन मोसोस कर रह गया म्हणजे उदास झाला. जर तुमचा योग्य प्रतिसाद नाही मिळाला तर जोकर उदास होतो. बरोबर ना. खेल समाप्त होने पर कुछ बच्चों द्वारा जोकर का धन्यवाद कहने पर वह फुला नहीं समाया. ज्यावेळेस खेळ संपला त्यावेळेस खेल समाप्त होने पर कुछ बच्चों द्वारा जोकर को धन्यवाद कहने पर वह फुला नहीं समाया. खेळ संपल्यानंतर जोकरला आपण धन्यवाद बोलतो, आणि ज्यावेळेस आपण त्याला धन्यवाद बोलतो त्यावेळेस मात्र आपल्याला फुलानं समाना म्हणजे त्याला आपण एकदम आनंदित व्हायला होतं. एक बच्चों को अपनी नकल करते देखकर जोकर दंग रह गया. बाहेर पडल्यानंतर एक लहान मुलगा, सर्कस बघून बाहेर पडल्यानंतर एक लहान मुलगा त्याची नक्कल करत होता, कॉमेडी करत होता. तर तो दंग झाला. अरे हा तर माझी नक्कल करतोय. दंग रह गया. दंग रह गया म्हणजे आश्चर्य वाटणे. That is called amazing things. जोकर शोर मचाने वाले बच्चों को आंखें दिखा रहा था. जोकर जी मुलं ओरडत असतात, आरडत असतात, यांना डोळे दाखवतो. हे डोळे मोठे बघा, डोळे मोठे करत होता. मोठे आहेत ना, मोठे केल्यावर मोठेच होतात. आंखें दिखा रहा था. मौका मिलने पर जोकर कलाकारों के करतब का श्रेय लेता है. जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळतो तेव्हा तो त्यांच्यामध्ये जातो. त्या जोकर त्या रिंगणाच्या बाहेर येतो. देअर हॅव रिंग्स. एक कॉरिडोर असतो, त्या कॉरिडोरच्या बाहेर येतो आणि तो आपल्यामध्ये येतो, आपल्यापर्यंत येतो. मग आपल्याला बरं वाटतं, अरे वा माझ्यापर्यंत जोकर साला मला शेक हँड केल्या. अर्थात गंगा गए गंगादास, जमना गए जमदादास. तो वेगवेगळं बोलत असतो. त्याच्या बोलण्यामध्ये एक ट्युनिंग असते आणि ती ट्युनिंग आपल्याला आवडते, फार आवडते. गाना तो आता नहीं और जोकर कहता है गला खराब है. यह तो ऐसे ही हुआ ना, नाच न जाने अंगण टेढ़ा. त्या जोकरला गाणं, त्यांचे घसे फाटलेले असतात म्हणजे बसाडे आवाजाचे असतात. गाणं तर त्यांना गायला येत नाही, पण त्याचं अरे मला गाणं गाता येतं. आणि
आता नाच न जाने अंगण टेढा, म्हणजे काही येत नसतं पण तो सगळ्यांना भुलवण्याचं काम करत असतो. मी असं आहे, मी तसं आहे, मी हे आहे, मी ते आहे. ओके, आता याच्या खाली बघा ॲक्टिव्हिटीज आहे आणि मुहावरे आहेत बघा. मुहावरे, ते सगळे मुहावरे लिहायचे आहेत. कहावते पण लिहायचे आहेत तुम्हाला, शब्दवाटिकामध्ये आहे. खोजबीन पण लिहायचं आहे. स्वयं अध्ययन नाही लिहायचं आहे, बरोबर ना. आणि तो चार्ट जो आहे ना, तो चार्ट लिहायचा आहे. त्याची नावं लिहायची आहेत तुम्हाला येत असतील तर. ओके, आता आपण बघूया छोटासा धडा होता, संपला. सहावा एक थोडासा घेतो, एक 10 ते 15 मिनिटाचा लेक्चर आज आपण कंप्लीट करूया. सहावा धडा, ना मेरा अहोभाग्य. मेरा अहोभाग्य. फरवरी 1936 में शांति निकेतन जाना था. लेखक को शांति निकेतन, आपको तो शांति निकेतन मालूम रहेगा, गांधी जी का आश्रम. वहाँ एक साहित्यिक कार्यक्रम होने वाला था. मैं बहुत ही उल्लासित था कि उस कार्यक्रम में अध्यक्षाला रवींद्रनाथ टागोर यांचा आश्रम, त्यांची तिथे संस्था आहे. स्वयं गुरुदेव रवींद्रनाथ जी करने वाले थे. तो कार्यक्रम की अध्यक्षता, म्हणजे त्याचे अध्यक्ष, प्रेसिडेंट त्याचे स्वयं गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे होते. निश्चित दिन कलकत्ता से हम बहुत सारे लोग शांति निकेतन के लिए रवाना हुए. लगभग 1 दर्जन हिंदी वालों को यह दल शांति निकेतन की सुंदर अतिथि भवन में ठहरा गया. निश्चित दिन ठरवला गेला आणि कलकत्तामध्ये सगळे लोक यायला लागले शांति निकेतनमध्ये. लगभग 1 दर्जन म्हणजे 12 हिंदू वालों का यह दल, हिंदी वाले, हिंदी यानी हिंदी बोलने वाले, यह शांति निकेतन के सुंदर अतिथि भवन में ठहर गया. यह अतिथि भवन अशोक वृक्ष, अतिथि भवन होतं म्हणजे जे बाहेरून येणार त्यांना तिथे थांबायसाठी जागा होती. त्याच्या भोवती जी झाडं होती ही अशोकाची झाडं होती, अशोक वन. मैं सघन उपवन के बीचों बीच बनाया गया था यह सदन. सदन म्हणजे घर, ते गृह जिथे अतिथी लोकांना, गेस्ट लोकांना थांबण्यासाठी, हॉल्ट करायसाठी जागा ठेवलेली होती. बहुत ही सुंदर, बड़ी और अच्छी इमारत थी वह. जैसा सोचा था वैसा ही पाया. फार सुंदर होती ती इमारत, जी होती ती फार सुंदर होती. जसं मला वाटलेलं तसंच होतं ते. ऊपर की मंजिल के एक कमरे में हमें ठहराया गया. एका छोट्याशा कमऱ्यामध्ये आम्हाला थांबवलं गेलं. कमरे के बाहर निकलकर एक विस्तृत बरामदा था. त्या जो आमचा गेस्ट हाऊस होता त्याच्या बाहेरच एक मोकळी जागा होती, मोकळी स्पेस होती. बरामदे में खड़ा होकर अगर बाहर देखा जाए तो सामने ही सधन बकुल वृक्ष दिखाई देते थे. बकुल वृक्ष म्हणजे बकुळीची झाडं. आता ही आपल्याला इथे पाहायला नाही मिळत, गावी पाहायला मिळतात. बकुल वृक्ष की पेड़ थे. दूसरे दिन प्रातःकाल ही हमें बताया गया कि गुरुदेव की स्वास्थ्य ठीक नहीं है. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची तब्येत काही ठीक नाही आहे. तर आता कार्यक्रम की बैठक में वे नहीं आ पाएंगे. कार्यक्रमाच्या बैठकीमध्ये ते येणार नाहीत. मैं बहुत ही निराश हो गया. तथापि हमें जब यह मालूम पड़ा कि उनके डॉक्टर ने हमें लोगों को केवल 15 मिनट का समय दिया है, आणि त्याच्याही पेक्षा मी व्यथित झालो. कधी डॉक्टरांनी आम्हाला 15 मिनिटाची वेळ दिलेली होती त्यांना बघायसाठी, फक्त बघायसाठी.
जिसमें गुरुदेव का दर्शन तथा उनके साथ संक्षिप्त वार्तालाप भी हो सकता है. त्यांचं दर्शन आम्हाला होणार आणि थोडंसं आम्ही त्यांच्याशी बोलू शकतो, हे आमचं अहोभाग्य होतं. हम बेसब्री से उस क्षण का इंतजार करने लगे. आम्ही मात्र या गोष्टीचं फार वाट पाहत होतो. मध्याह्न के बाद गुरुदेव की भेंट हुई. मध्याह्न मैंने दोपहर को टाइम, करीब 4 बजे होंगे. दोपहर और शाम इनके बीच का समय जो रहता है उसे मध्याह्न कहते हैं. गुरुदेव की धारणा थी कि कुछ दिनों 2-3 आदमी ही होंगे, पर जब हम 15 जन को देखा, गुरुदेवला असं वाटलं की आम्ही 4-5 जणच असू. पण गुरुदेवांना असं वाटलं, जेव्हा दिसलं आम्ही 15 जण आहोत, तो मजाक में उन्होंने कहा अब मेरी क्षमता दरबार लगाने की नहीं रही. बघा काय बोलले. आता माझं वय हे एवढ्या लोकांशी बोलण्याचं नाही राहिलं. थकलोय मी. इस मकान में जगह की भी कमी है. फिर हम सबको गुरुदेव से परिचित कराया गया. बाद में वार्तालाप शुरू हुआ. आम्हाला सगळ्यांना इंट्रोड्यूस केलं. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलू लागलो. चर्चा के दौरान गुरुदेव ने कहा, अब से 50 बरस से पहले जब मैंने कहानियां लिखना शुरू किया था. बोलायला लागले की 50 वर्षापूर्वी जेव्हा मी गोष्टी कथा वगैरे लिहत होतो, तो इस क्षेत्र में एक ही आदमी था. मेरे प्रारंभिक कहानी में ग्रामीण जीवन के संसर्ग का ही वर्णन आहे. एखाद दुसरा व्यक्ती असेल जो कथा लिहित असेल. मीच तेव्हा एकटा इथे कथा लिहित होतो. आता बघा तुमच्यापैकी तुम्ही 15 जण आहात एवढ्याच विभागातले, म्हणजे वाढत चालली आहे संख्या. मेरी कहानियों में ग्रामीण जनता की, उसके पहले इस तरह की कोई चीज बांग्ला में नहीं थी. बंगाली भाषेमध्ये कथा हा शब्दच नव्हता. स्टोरी टेल बोलतो त्याला, ते नव्हतंच, कमी होतं. ग्रामीण जनता के मनोवृत्ति के दर्शन होते थे. जब मैं कथा लिखता हूँ उसमें ग्रामीण जनता जो रहती है उनकी मनोवृत्ति दिखाई जाती थी. उन कहानी में कुछ ऐसी चीजें हैं जो संसार के किसी भी देश के आदमी को भा सकती है, क्योंकि मनुष्य स्वभाव तो दुनिया में हर जगह एक सा ही है. कि मनुष्य स्वभाव जो था वो दुनिया में सबको एक जैसा ही है. गुरुदेव कुछ समय के पहले रुके, तभी अपने आप मेरे मुंह से निकल पड़ा, गुरुदेव आपके मन में काबुली वाला इस तरह का विचार ऐसे आया. यह लोकप्रियता कहानी देश के कभी सभी भाषाओं को सभी बच्चे की बहुत प्यारी लगती है. गुरुदेव आपके मन में काबुली वाला इस कहानी का विचार कैसे आया. यह लोकप्रिय कहानी का देश भी कभी सभी भाषाओं के सभी बच्चों को बहुत प्यारी लगती है. असं तो म्हणू लागला. गुरुदेव बोले, वह कहानी कल्पना की सृष्टि है. एक काबुली वाला था. एक कल्पना आहे, आपली एक कल्पना आहे की काबुली वाला था. ही आपली एक कल्पना आहे. वह हमारे यहाँ आता था और हम सब उसे बहुत परिचित हो गए थे. तो आमच्या इथे यायचा आणि आम्ही बरेच जण त्याच्या ओळखीचे झालेलो होतो. मैंने सोचा उसकी भी एक छोटी लड़की होगी, इसका वह याद किया करता होगा. मला असं वाटलं की त्याची एखादी लहान मुलगी वगैरे असेल, तिला तो आठवत असेल किंवा तो आठवण करत असेल तिची. इस तरह वार्तालाप होता रहा. आमचं बोलणं चालू होतं. हम सबके लिए एक मानसिक खाद्य था. कारण ते जे बोलत होते ते आमच्यासाठी एक मानसिक खाद्य होतं. मेंटली फूड बोलतात ना आपल्याला. तो आम्हाला विचार देत होते. गुरु रविंद्रनाथ टागोर आम्हाला सांगत होते, विचार देत होते. आश्चर्य की बात यह कि 15 मिनट में के बजाय 40 मिनट हो चुके थे. अब गुरुदेव उठे, चल पडे. 15 मिनिटं आपल्याला दिलेले, 40 मिनिटं झाले ते आमच्याशी बोलत होते. उठले, चालू पडले. ते उठले तिथून आणि निघून गेले. जाते जाते उन्होंने कहा, जब मैं ऐसे कैसी वार्तालाप के लिए कम समय देता हूँ तब मेरी यह बात सचमुच ठीक न मानिएगा, क्योंकि मुझे स्वयं लोगों को बातचीत करने में आनंद आता है. 15 मिनिटांमध्ये मी तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगितल्या, पण नंतर माझा जो संवाद वाढला
ते काही तुम्ही मनावर घेऊ नका असं ते म्हणाले. मला लोकांशी बोलायला आवडतं असंही ते म्हणाले. अब सबने गुरुदेव को धन्यवाद दिया और विदा ली. सगळ्यांनी गुरुदेवांना धन्यवाद दिलं. आम्ही निघून गेलो. मैं अतिथि गृह के कमरे में वापस आया. गुरुदेव के साथ वार्तालाप में मुझे एक असाधारण उल्लास सी अनुभूति हो रही थी. त्यांच्याशी बोलत होतो मी, पण बोलत असताना मात्र आनंद वाटत होता. पर जब मुझे पता चला कि जिस कमरे में मुझे ठहरा गया था उसी कमरे में स्वयं गुरुदेव काफी समय तक चुप रहे थे. नंतर आम्हाला सांगण्यात आलं की ज्या रूममध्ये आम्हाला नेण्यात आलं, ज्या कंपार्टमेंटमध्ये, तिथे गुरुदेव हे एकटेच असायचे. कोणाशी बोलायचे नाहीत, काय नाही. म्हणजे त्यांच्याशी बोलायलाच कोणी नसायचं. मेरी खुशियों का ठिकाना न रहा. ओहो, मुझे तो यह भी बताया गया कि गुरुदेव ने गीतांजलि का अधिकांश भाग इसी कमरे के बरामदे में बैठकर लिखा. गीतांजली हा ग्रंथ लिहिला होता त्यांनी. आणि आम्हाला असं वाटलं, मला असं समजलं की गीतांजली नावाचा ग्रंथ त्यांनी याच खोलीमध्ये बसून लिहिला. म्हणजे किती भाग्य आमचं. सचमुच भाव विभोर हो उठा. भाव विभोर होना यानी प्रसन्नित होना, प्रफुल्लित होना. क्या यह सच है? मेरा अहोभाग्य था कि मैं उसी कमरे में ठहरा था जिसमें नोबेल पुरस्कार प्राप्त गीतांजली रची गई थी. माझं अहोभाग्य होतं की ज्या पुस्तकाला नोबेल पारितोषिक मिळालं, नोबेल प्राइज मिळालं, ते पुस्तक आम्हाला बसवलेल्या रूममध्येच लिहिलं गेलं होतं. हे आमच्यासाठी अहोभाग्य होतं. अशा प्रकारे हा गुरु रवींद्रनाथ टागोर यांचा धडा आहे. समजला? जमलं तर याच्या खालचं पण लिहिण्याचा प्रयत्न करा दोघं पण. ठीक आहे. 6th लेसन पर्यंत आपलं कंप्लीट झालेलं आहे. 6th स्टँडर्ड 6th लेसन पर्यंत कंप्लीट झालं आहे. ओके, थँक्यू, बाय.